नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी. आज आपल्यासमोर जो विषय ठेवणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या विषयांची भीती वाटत असते आणि मग ही भीतीचं मानसशास्त्रीय स्वरूप काय आहे आणि मग या भीतीमधून मला बाहेर पडायचं असेल तर मला काय उपाययोजना करणे गरजेचं आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला कुठल्या ना कुठल्या बाबतीत, कुठल्या ना कुठल्या घटनेच्या बाबतीत, कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनबाबत नेहमीच भीती वाटत राहते. त्यामुळे भीती वाटणं हे स्वाभाविक आहे, त्यामध्ये काहीही गैर नाही. परंतु भीती एका स्वाभाविक टप्प्याच्या पलीकडे आपल्या आयुष्यावर परिणाम करत असेल तर त्या भीतीच्या संदर्भात जागरूक होणं अपेक्षित आहे. भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण अतिभीती वाटणं हे अस्वाभाविक आहे आणि त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात आपल्या आयुष्यामध्ये भीतीला पकडून असाल तर त्या भीतीपासून सावध होणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिला जो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे की मी माझ्या भीतीला खरंच किती प्रमाणात भीतो हे जाणून घेणं गरजेचं आहे. अगोदरच म्हटल्याप्रमाणे सर्वांना भीती वाटणं स्वाभाविक आहे, परंतु माझी भीती नैसर्गिक आहे की अतिप्रमाणात आहे. उदाहरणार्थ एखाद्या नवीन शहरामध्ये जाऊन तिथं राहायचं म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला थोडी ना थोडी भीती वाटते. आपल्याला कुतूहल पण असतं, पण भीती पण वाटत असते. परंतु त्या भीतीमुळे मी जर त्या शहरामध्ये जाण्याचा निर्णयच घेत नसेल तर ही अनैसर्गिक भीती आहे. त्यामुळे पहिला जो टप्पा आहे भीतीच्या संदर्भात स्वतःला जागरूक करण्याचा की आपल्या भीतीला स्वीकारा की होय, मला प्रमाणापेक्षा आयुष्याबद्दल या घटकांबाबत भीती वाटते. काहींना अनोळखी लोकांची भीती वाटते, काहींना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चुकीचं घडेल अशी भीती वाटते, काही लोकांना अचानक मला मरण पावेल मी अशी भीती वाटते, काही लोकांना मला खूप मोठा आजार होईल अशी भीती वाटते. त्यामुळे काही लोकांना मी कर्जबाजारी होईल अशी भीती वाटते, काही लोकांना मी सतत अपयशी होईल असं भीती वाटते, काही लोकांना नात्यांमध्ये भीती वाटते, रिलेशनशिपमध्ये असताना आपल्यासोबत काहीतरी दगाफटका होईल अशी भीती वाटते, काही लोकांना काहीतरी माझ्यासोबत चुकीचं घडेल अशी भीती वाटते. त्यामुळे ह्या भीतीच्या संपूर्ण अनुभवामध्ये जर ती अतिप्रमाणात भीती असेल तर त्या भीती संदर्भात जागरूक होणं अपेक्षित आहे. तर पहिलं महत्त्वाचा टप्पा आहे की भीती स्वीकारा. आणि मला अतिप्रमाणात भीती वाटत आहेत, माझं मन अस्वस्थ होत आहेत, हे स्वीकारणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं आहे की त्यांच्या कारणांचा शोध घ्या. म्हणजे मला जी भीती वाटतं त्याला जी कारणं आहेत ती खरंच तितकी महत्त्वाची आहेत का? बऱ्याचदा छोटंसं काहीतरी कारण घडतं आणि मग मोठ्या भीतीला ते कुठेतरी जन्म देतं. त्यामुळे दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे की माझ्या भीतीला जी सपोर्टिव्ह कारणं आहेत ती खरंच तितकी मजबूत आहेत का? बऱ्याचदा छोट्याशा घटनेंमधून माझं रिलेशनशिप ब्रेकअप होईल इतकी भीती आपण त्या घटनांमधून घेत असतो, परंतु खरंच आपलं रिलेशनशिप तितकं कच्चं आहे का याची आपण जाणीव करून घेत नाही. छोटासा काहीतरी आजार उद्भवला आणि आपल्याला असं अचानक वाटायला लागतं की नाही, आता माझं मरण अटळ आहे. परंतु त्या आजाराची माहिती घेतली का, त्या आजाराचं स्वरूप जाणून घेतलं का, उपलब्ध असलेले उपचार जाणून घेतले का, आणि नंतरच आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचायला पाहिजे की होय, माझा आजार गंभीर स्वरूपाचा आहे. परंतु काहीतरी छोटंसं तत्कालीन कारण घडतं, छोटंसं ॲक्सिडेंट घडतं आणि मग कायमस्वरूपी वाहन चालवण्याची भीती बसते वगैरे वगैरे. तर छोटंसं काहीतरी अपयश येतं आणि नंतर असं वाटतं की नाही, आता माझ्या आयुष्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. तर त्यामुळे आपल्या भीतीला खरंच तितकं अधिष्ठान आहे का, खरंच तितकं फाउंडेशन आहे का, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. तिसरं एक महत्त्वाचं घटक आहे भीतीच्या संदर्भात आहेत की नेहमी भीती असलेल्या माणसाला नेहमी नकारात्मक विचार जास्त येतात. त्यामुळे आपल्या भीतीपोटी आपण नकारात्मक विचार जास्त निर्माण करत आहोत का याची पण आपण जाणीव जागृती ठेवायला हवी. बऱ्याचदा असं होतं की भीतीपोटी माणसं नकारात्मक विचार करायला शिकतात आणि नकारात्मक विचार नवीन भीतीला जन्म देतो.
त्यामुळे या सर्कलमधून बाहेर पडायचं असेल तर आपल्या भीतीवर अतिशय व्यवस्थितपणे विवेकपूर्ण विवेचन करून किंवा त्या संदर्भात योग्य ते परीक्षण करून आपल्या भीतीचं स्वरूप, आपल्या भीतीचं गांभीर्य, आपल्या भीतीचा पसारा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वात पुढची जी स्टेप महत्त्वाची आहे ती आहे की आपल्या भीतीबद्दलची जागरूकता वाढवा. आपल्या भीतीच्या संदर्भात वेगवेगळ्या सायंटिफिक इन्फॉर्मेशन गोळा करून आपल्या भीतीच्या संदर्भात माहिती करून घ्या. म्हणजेच काय की आपल्या भीतीचं संपूर्ण ज्ञान आपल्याला असायला हवं. पुढच्या स्टेपमध्ये अजून एक महत्त्वाचं आहे की ज्याला भीती वाटत असते एकतर तो भूतकाळामध्ये जगत असतो किंवा भविष्यकाळामध्ये जगत असतो. त्यामुळे भीती असणाऱ्या माणसांना शक्य असल्यास वर्तमान काळामध्ये जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. भूतकाळ किंवा भविष्याची चिंता सोडणं हे भीतीला पळून लावण्यासाठी फार महत्त्वाचं साधन आहे. जो व्यक्ती एकतर भूतकाळामध्ये रमत असेल की माझ्यासोबत काय वाईट झालं किंवा भविष्यामध्ये माझ्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकतं, या भीतीनं जन्म घालत असेल त्यापासून भीती कधीही लांब जाऊ शकत नाही. आता काही छोटेसे प्रॅक्टिकल पर्याय की जे प्रत्येक माणसाला ज्याला अतिशय भीती वाटत असेल आयुष्याबद्दल त्यांनी छोटे छोटे उपाय करायला आजपासूनच सुरुवात करायला पाहिजे. नंबर 1 की बऱ्याचदा जेव्हा तो माणूस भिलेला असतो, भीती असते, तेव्हा त्याचा सर्वात पहिला परिणाम श्वासावर पडतो. त्यामुळे शक्य असल्यास ज्यावेळेस तुम्हाला भीतीदायक विचार येत असतील, भीतीदायक काहीतरी मनामध्ये अस्वस्थ असे विचार डोकावत असतील, त्यावेळेस शक्य असल्यास दीर्घ श्वास घ्या. 5 ते 10 दीर्घ श्वास तुमच्या भीतीला मोठ्या प्रमाणात अटकाव करू शकतात. दुसरं एक महत्त्वाचं घटक आहे की ज्या वेळेस भीतीचे विचार तुमच्या मनामध्ये दिसतील त्यावेळेस स्वतःहूनच स्वतःशी संवाद साधा की मी या भीतीतून सहज बाहेर पडू शकतो. मला भीती आहे, मला भीती जाणवत आहे, मला ती अस्वस्थ करत आहेत, हे मान्य असलं तरीसुद्धा या भीतीतून मी बाहेर पडू शकतो. या संदर्भात स्वतःशीच स्वतः बोलायला सुरुवात करा. तिसरं एक छोटंसं महत्त्वाचं कारण आहे की छोटे छोटे स्टेप्स भीतीच्या विरोधात घ्यायला सुरुवात करा. भीतीच्या विरोधात मोठी स्टेप्स घ्यायला माणसाला नेहमी भीणं स्वाभाविक आहे. परंतु भीतीच्या विरोधात छोटे छोटे स्टेप्स, उदाहरणार्थ मला 4 चौघांसमोर बोलण्याची भीती वाटते, असं जर असेल तर किमान 2 माणसांच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करा, लहान मुलांच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करा, लहान मुलांच्या ग्रुपच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून त्यावेळेची भीती छोटीशी कमी असेल. त्यामुळे भीतीच्या विरोधात जे छोटे छोटे पावलं उचलणं असतात ते मात्र घ्यायला सुरुवात करा. मला अनोळखी माणसांशी बोलण्याची भीती वाटते, तेव्हा किमान शेजाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न सुरुवात करा. याचाच अर्थ काय की भीतीच्या विरोधातली छोटी छोटी पावलं आपण उचलणं आजपासूनच गरजेचं आहे. नियमित व्यायाम हा शरीरावरचा ताण आणि भीती कमी करतो. त्यामुळे आपलं मन आणि शरीर याच्यासाठी आवश्यक असणारा व्यायाम सुरू केल्यास भीतीपासून मोठ्या प्रमाणात सुटका होऊ शकते. अजून एक महत्त्वाची स्टेप्स म्हणजे पुरेशी झोप घ्या, चांगला आहार घ्या आणि गरज असल्यास तुमच्या मित्रांशी किंवा तुमच्या कुटुंबाशी किंवा योग्य त्या समुपदेशकाशी म्हणजेच काउन्सिलरशी संवाद साधून आपल्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करा. अजून एक महत्त्वाची स्टेप जी आत्ताच्या काळात महत्त्वाची आहे ती आहे की काल्पनिक भीतीपासून लांब राहा. जेव्हा आपण सोशल मीडिया बघतो, इंटरनेटवरच्या वेगवेगळ्या गोष्टी बघतो, तेव्हा गरज नसलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात डोकवतात आणि त्याच्यामुळे एक काल्पनिक भीती आपल्याला वाटत राहते. त्यामुळे शक्य असल्यास अशा गरज नसलेल्या अनवॉन्टेड इन्फॉर्मेशनपासून, सोशल मीडियापासून लांब राहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये कळून आपल्या प्रतिक्रिया कळवा. त्यामुळे थँक्यू सो मच वन अँड ऑल.